कसली भोत आहे बघा आणि मळीयो कसलो गावलो आहे बघा सनसनीत एवढं मोठं आहे बघा गेलो काय मेहनत असतं बघा सनसनीत आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पण मासेमारीचा आहे, कारण पावसाचे जे सुरुवातीचे दिवस असतात त्याच्यातच जास्त मासे आपल्याला मिळतात, म्हणून जास्त व्हिडिओ अपलोड करतो. तर आज पण आम्ही जातलो रात्री मासे पकडू. आज आम्ही मळीये मासे पकडतलो, कारण मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितलात कांडळीत आपल्याला मळीये मासे नाही मिळालेले, घागूर मिळालेले. तर आज आपण खास मळीये मासे पकडूसाठी रात्री चाललो. तर आपल्यासोबत सतू काका असतलो, सुधीर काका असतलो. आज राज जरा बाहेर जाता, त्यामुळे राज नाही. तर रात्री जाऊचा 8 वाजता आणि नंतर हे मासे पकडूचे आहेत. तर छोट्या जाळ्यान म्हणजे जे का आम्ही जायला बोलतो त्यांना हे मासे पकडतलो. तर आज आपल्याला बघूया किती मासे मिळतात ते, आणि खूप मजा येते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आता आम्ही निघालो. आपल्यासोबत महेश आहे, राजचो मामा, सुधीर काका. पुढे कोण गेलो? सतू काका, संतोष आणि राज आज नाही बाहेर गेलो, त्यामुळे आम्हीच पकडतलो. तर चला नदीवर जाऊया आणि बघूया काय काय भेटता. तर नदीवरती पोचलो. तिकडे असतो काका, तिकडे संतोष. आम्ही 1 2 3 4 5 जण आहोत. आता वरच्या साईडला जाऊया झोतीवर, तिकडे मळी चढतली आहे ना घुसाया. आज एक मेंबर नाही आपलो राज बाहेर गेलो. पिंगानी लई येतात रे बॅटरीवर. तर ह्या जाळ्यानं आज आपण मासे पकडतलो. एका काय बोलतो आपण? जावला. म्हणजे छोटा जाळा असता गोल, 2च त्या बघा निघता बघा. सुधीर काका आणि सतू काका 2 जण पकडतलो. तर आता इथून बघू सुरुवात करूया. संतोषकडे भालो शेलूक मोठो मासो दिसलो काय डायरेक्ट खच्या. पहिलो मासो दिसलो कल्टी मारलाय त्या साईडला बघितलो का मासे चप्पळ झाले. एक मळीयो दिसता पाठी गेलो का म्हणत सुरुवात तरी करूया. पहिलो मासो गावलो हा बघा मळीयो. उद्घाटन झाला, बघूया आता. गावलो मोठो आहे ना केवढं. हा बघा मळीयो, साईज बघा. हा साधारणसा दिसला, एवढा पण क्लिअर नाही दिसत. मका दिसलोच नाही. हा बरोबर टाकलं. पोर ना केवढा पोरा असली की त्या दिवशी धरलं होत. एवढे त्या दिवशी धरलं होत नाही सांगते का. त्या दिवशी खूप गावली ना, असल्यांका धरलं होत नाही. थोडं लहान आहे. काकी उडवा बघा. या टाइमला सुधीर काकान पकडलाय ना. या टोळाचा पोर ना, टोळाचा पोर बघा. चल पुढे थांबलो. आपल्याकडे नाही चढत, आमच्याकडे कोपऱ्यात नाही चढत. बऱ्याच जणांकडे कोपऱ्यात मासे चढतात. आपलं व्हाळ वर आलंय आणि असे लेवलला व्हाळ असतात ना नदीच्या, त्यांना चढून जातात बरेच. आमका चढण्याचे मासे नदीतच गावतात. काढाही गावली. संतोषने पहिल्यांदा मासो मारलं ना, काढाय बाहेर इल्यार गावली बाबा. पाणी बघा कसला ताड होता.
कसली भोत आहे बघा आणि मौल्य कसलं गावलं आहे बघा सनसनीत. महेश अशा भोतीवरती ना वरती चढतो. वर गेलो वाटतं, वर गेलो. नशिबाने आलो. पकडणारं माणूस एकदम भारी आहे, नाहीतर हे सगळे मासे आता सुनीस वाटतात. भोतीवर क्लिअर दिसत नाही. अजून एक खा वाटतात. वा खाबा खाबा एवढे जमले. गेलो मेहनत असतं बघा मासे झोतीवरती उभे राहा भेटत नाही, एवढी मोठी झोत आहे. पण याचं प्रेशर खरे पळालो वाटलो पण टाकलो गावलो अडकाय. गावलो होतो. पडला टाकलो असा गेलो. गावलो लगेच मारू ना, थोड्या वेळ मारली ना थांबा तर गावला. तर एवढं मोठं हा बघा मयो. चला आता वरच्या झोतीवर चाललो. पाणी वाढलं हां, त्यामुळेच थोडे कमी मिळतात. होय आपल्याला थोडेसे मिळाले, जास्त होय तसे नाही पण थोडेसे मिळाले. तुमका नंतर दाखवते. पण सपाटे आहेत मोठे. मासे धरून झाले आणि आता दमलो. आंघोळ. मासे पकडूचं पण मोठं काम असतं, पूर्ण भिजन पकडूचे लागतात. किती गावले महेश? सारा पुरते दाखवतो पुढे थोडेसे आहेत. तर आज आपल्याक हे बघा एवढे मासे गावले. तो म्हणजे बघा केवढा सपाटो. एक गोळशिया नाही, एक घोळशिया, एक काढ आहे बारकी. मेन म्हणजे आपले मळी आहे, ते खूप टेस्टी लागतात. माणसांच्या मनान कमी गावले. चला आता घरात जाऊची वेळ झाली आहे. सगळ्यांच्या सारा पुरते गावले आहेत, प्रत्येकाक वाटू एवढे नाही आहेत. सगळ्यांका सारी एकटे करून पार्टी करूची एवढेच गावले आहेत. चला घरात जाऊया. वाट काय हां, नदीतले वाटे पण लक्षात येऊ होय, नाही तर चुकलास तर थंयच फिरत राहू त्यालाच. आई आता हे बघ एवढे गावले. पिशवी घे. आज लय नाही गावले, त्या दिवशी लय गावलेले.
आज जास्त नाही गावले पण मोठे मोठे होते. हे बघा सपाटे मळवे. तर यांची टेस्ट ना एक नंबर असता. आणि आज आम्ही ह्याच माशांसाठी गेलेलो आणि हेच गावले जास्त बघा. तर मित्रांनो सकाळ झाली आहे. दुसऱ्या दिवशीची सकाळ. काल रात्री आम्ही गेलेलो मळये पकडू पण जास्त नाही मिळाले म्हणून व्हिडिओ कंटिन्यू ठेवते. तर सतू काकान काल रात्री तर मस्त मळये पकडल्यान पण आता आम्ही चाललो कांडाळी बघू. तर काकान काल संध्याकाळी कांडाळी पण मारलेल्या नदीवर तर तीच बघू आता चाललो. तर आता आपल्यासोबत सतू काका परत राज येता आणि प्रणित पण आ. तर आता कांडाळी काढून बघूया कांडाळीत आपल्या काय लागला आता. कारण काल रात्रीचे मळये तर आपण बघितलं. तर आता कांडाळीत बघूया काय लागला आता. चला. सकाळचे 8 वाजलेत आणि आता परत चालले. म्हणजे रात्री कुर्ल्यांका सकाळ झाली की माशांका. 2 दिवस ह्याच चालू आहे. सतू काका, राजा, महेशा, राजचो मामा आणि प्रणित. चला बघूया कांडाळीत काय अडकला की नाही. पाऊस तर रात्रभर पडता मस्तपैकी. आणि आमचं पुढचं पार्टनर इलो अशोक. आज पण पाऊस दिवसभर वाटता. सगळीकडे काळोखा आणि रात्रभर पडता. या बघा पाणी साठला. यो हा बंब्या काकाचो तरवो आणि ते का बाजूसून नेट लावले ना मासे वेळेस अडकतले. आमची नदीवर जाऊची तिकडची वाट बंद झाली त्यामुळे आता इकडसून जाऊचं लागतं. आणि इकडची वाट हा डेंजर. घसारंडी या घसारंडी सुळसुळीत घसरगुंडी. हळू ये. पाणी बघा किती इला. कदूळ झाला रे. पलीकडे जाता. यस मी जातो. आमका पलीकडे जायचं म्हणजे भिजाचा लागतेला त्यामुळे आम्ही हैसूनच. किती हवानी कांबार परा ना. खदूळ झाला जाम. साईज थोडी युनिक तर सतू काकान कांडाळी काढल्या ना आणि बरेचसे मासे त्याच्यात अडकले आहेत. हे बघा घागूर दिसतात, खवळे दिसतात, कुर्ली पण आहे एक. बरेच मासे. पाणी जास्त इल्यामुळे डायरेक्ट कांडाळी काढूनच घेऊन इलो. जास्त ठेवत नाही. आणि हे एक खर्च लागलेलो हे बघा आणि खराब झालो. तर चला कांडाळी काढून झाली आहे आणि आता हे मासे घरात घेऊन जाऊया आणि काढून तुमका दाखवतो किती गावले आहेत ते. त्याच्या आधी हैसून वाकान जाऊचं लागतं. घसारडी वाटा. तर ह्यो आमचं मळवा. ह्यो बघा पाणी वरती येता जेव्हा पाऊस जास्त लागतं तेव्हा पण आता कमी आहे. चला घरात जाऊया आणि मासे किती आहेत ते बघूया. तर मित्रांनो आज आपल्याकडे शेखर काका येले आहेत. शेखर पुचडे जे खास कोकणातल्या युट्यूबरांका भेटण्यासाठी पुण्यावरसून इले आहेत आणि आज आपल्याकडे येले आहेत. तर खूप भारी वाटला. आई पण खुश आहे. तर कोणाकोणाक भेटलास तुम्ही. आता पहिला भेटलो म्हणजे हे अनिकेतराव गोष्ट कोकणातली. अच्छा. 2 नंबर मग ह्याला तेज गुरव. आणि मग झाला यस महाराजा. आणि ते आता हे इथे आलो. म्हणजे खास तुम्ही युट्यूबरांका भेटायला आलो मी कोकणात. तर आपल्याच युट्यूब फॅमिलीतले मी संपूर्ण कोकणवासियांचे युट्यूबचे व्हिडिओ बघतो जास्त करून. आणि व्हिडिओ कसे वाटतात तुमका. छान असतात आणि वाटतं की आपणच तिथे आहोत असं वाटतं. जे कोण शेताची दाखवतात, कोण रेसिपीचे, कोण घर बांधायचे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे असतात मासे पकडण्याचे वगैरे. मग त्यावेळी मी कमेंट पण टाकतो की मला बालपण आठवतं. बरोबर. असे बरे टाकतो ना. काकांनी पण बरेचसे मासे पैसे पकडले. हो भरपूर. लहानपणी इकडे आमचे बाबा आहेत, इकडे आई. असे कोणतरी भेटा केले ना व्हिडिओ बघून ती खूप भारी वाटतं आमका पण. तर असेच येत राहा. तुमचं स्वागत आहे. कोकणात जे प्रेम मिळेल ते कुठेही मिळणार नाही. बरोबर. ते पैसा बघत नाही, प्रेम बघतात. प्रेम हे विकत मिळत नाही, ते मिळवायचं असतं. कोळशी बरेच गावले. कोळशी कोळशी कॅटफिश घागूर. कांडाळीतले मासे आता काढून घेतल्यानंतर आणि बरेचसे आपल्या घागूरच दिसतात. मोठे मोठे घागूर आहेत. तर आता सगळे काढल्यान काय आपण तुमका दाखवूया किती आहेत ते. एवढं मोठं सनसनीत
मोठो आलो गागूर त्याचे डबल सनसनीत गागूर. तर बरेचसे मासे काढून झाले आहेत. काढूचं मोठं काम असतं आणि हे बघा एवढे गावले आहेत. मस्त गावले आहेत मासे आज. तर मासे काढून झाले आहेत सगळे. म्हणजे बघा मासे एवढे गावले आपल्या. आणि कांडळीत एक कुर्ली अडकली आहे. तर तिका काढूचं आता. कुर्ली म्हणजे पूर्ण अडकली आहे जाम. या मोठा काम जिवंत आहे एकदम. तर कुर्ली काढूसाठी तिचे डेंगच मोडूचे लागतील. डेंगे डेंगे मोठे डेंगे आहेत कुर्लीचे. कशी अडकली काय माहित. माका वाटतं माशांका खाऊ केली आणि गुतूत फसली. काकांनी तिचे डेंगे मोडून घेतले. आता ती इझिली बाहेर येत. तर एक कुर्ली आणि एवढे मासे आपल्या गावले या कांडाळीत. आणि रात्री आपल्या बरेचसे मळीवे मासे गावले. तर हे पुण्यासून पाहुणे येले आहेत आणि ते आपला जाळा बघतो. त्यांच्यासाठी हे मासे नवीन आहेत वाटतं. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचे मिळतात शेंगटे म्हणजे कॅटफिश. आणि आमच्याकडे त्यांनी बघितल्याने तर या प्रकारे टाकून ठेवतोस का? हो काल टाकून ठेवली संध्याकाळी. शिसा खाया. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण 2 वेळा मासे पकडलो. काल रात्री आम्ही गेलेलो मासे पकडूक मळ्ये पकडूक आणि आज सकाळी गेलेलो कांडाळी काढूक. तर दोघांचं एकच ब्लॉग बनवलाय. तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटाया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.